नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। मला प्रामाणिकपणे सांगा की प्रत्येक विद्यार्थ्याचे 90% क्रॉस होणार आहेत का? नाही होणार, बरोबर। म्हणजे उरतात जे बाकीचे विद्यार्थी उरतात त्यांनी काय करायचं, त्यांनी कुठे ऍडमिशन घ्यायचं, ठीक आहे। मग त्यांना जॉब नाही भेटणार का? ठीक आहे, भेटतो बाळांनो, जॉब त्यांना पण भेटतो, फक्त थोडंसं तुम्हाला कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात गोष्टी। जर तुम्ही टॉप कॉलेजेस प्रायोरिटी ठेवताय तर तुमच्यासाठी मी आज बेस्ट अपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे, त्याच्याविषयी आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। 6.5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी MSTCT ची परीक्षा देतात, पण ऍट द एंड इंजिनिअरिंग सीट 1.5 लाखच आहेत, ठीक आहे। तिथं थोडाफार प्रॉब्लेम होतो, ठीक आहे। पण बाकीचे विद्यार्थी मग कुठे ऍडमिशन घेतात? बाकीचे घेतात प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये, ज्यात म्हणजे अशा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज ज्यात 3 लाखाचंही पॅकेज भेटत नाही त्यांना, ठीक आहे, अशा युनिव्हर्सिटीमध्ये जातात। पण सध्या आहे ना बाळांनो, एक टेक स्कूल खूप व्हायरल होतंय, खूप फेमस होतंय, ठीक आहे। त्याचं नाव आहे पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी। त्याच्यामध्ये फर्स्ट इयरचे स्टुडंट बाळांनो 2 लाखाची इंटर्नशिप क्रॅक करताय। फर्स्ट इयरचे स्टुडंट म्हणजे जसं तुम्ही एंटर करणार लगेच आता तुम्ही म्हणणार माझी MSTCT ची परीक्षा चांगली गेली नाही, MSTCT लागणारी नाही बाळांनो, ठीक आहे। 15 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी JEE MSTCT च्या एक्झाम देतात, ठीक आहे। पण सिलेक्शन किती होतात? फक्त 10% ही होत नाही, ठीक आहे। 10% विद्यार्थ्यांना चांगला जॉब लागतो, तुम्ही असं कन्सिडर करा, ठीक आहे। आणि त्याच्यात पण त्यांना इंटरनॅशनल एक्सपोजर भेटत नाही, ठीक आहे। रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट वरती काम करता येत नाही। तुम्हाला सुधा मूर्तींचं स्टेटमेंट तर आठवतच असेल, 90% असे इंजिनियर जे ते अनएम्प्लॉयबल आहेत, ठीक आहे, म्हणजे त्यांच्याकडे जॉब नाही। या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहे माहितीये? कॉलेजमुळे। चांगलं कॉलेज सिलेक्ट न केल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात। आपण कॅप राऊंड साठी तर पूर्ण प्रयत्न करू आपला, ठीक आहे, पण नाही झालं तर हे ऑप्शन्स पण ओपन ठेवा बाळांनो। आणि हे ऑप्शन्स मला नवीन दिसतात बाळांनो, इंटरनेटवरती मी यांच्याविषयी वाचतो, तर मला वाटतं की तुमच्याशी शेअर झाले पाहिजेत, ठीक आहे। कारण 20 वर्ष आधीचा सिलेबस तुमच्या कॉलेजेसमध्ये चालू आहे, त्यानंतर सिलेबस कधी इंजिनिअरिंगचा अपडेट नाही झाला। आता हे जे नवीन टेक स्कूल येत आहे, जसं आज मी पोलराइज बद्दल तुम्हाला बोलतोय, पोलराइज मध्ये न्यू एज सिलेबस आहे, न्यू एज टेक स्कूल आहे, म्हणजे आता ज्या गोष्टींची डिमांड आहे त्या गोष्टींवरती तुम्हाला ट्रेन केलं जातं। नक्कीच याच्याबद्दल पण तुम्ही विचार करायला पाहिजे। हा ठीक आहे, विचार आपण नंतर करू, पण एक्झाम तर द्या आता पोलराइज बद्दल थोडंसं जाणून घेऊया। पोलराइज एक टेक स्कूल आहे बाळांनो, ठीक आहे। पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी हे सिच्युएटेड आहे बँगलोरमध्ये, ठीक आहे। बँगलोर एक सिलिकॉन व्हॅली कन्सिडर होते इंडियाची, ठीक आहे। खूप जास्त नेटवर्किंग अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे कलेक्ट होऊन जातात, कारण तुम्ही तिथंच शिक्षण घेतात, तिथं तुम्ही शिक्षण घेणार, तिथंच आजूबाजूला तुम्हाला जॉब करणारे पण दिसतील, ठीक आहे। ते पण हाय पेइंग जॉब करणारे दिसतील तुम्हाला। आणि पहिली गोष्ट तर इलिमिनेट केला तुमचा ट्रॅडिशनल सिलेबस, न्यू एज सिलेबस इंट्रोड्यूस केला, ज्याची इंडस्ट्रीमध्ये रिक्वायरमेंट आहे, ठीक आहे। इंडस्ट्रीसाठी तुम्हाला रेडी करतात इथं, ठीक आहे। फिजिक्स केमिस्ट्री सारखे सब्जेक्ट नाही शिकवत तुम्हाला। कारण या कॉलेजचे 2 व्यक्ती फाउंडर्स आहेत, पहिले म्हणजे तुमचे मुकुल रस्तोगी आणि दुसरे म्हणजे तुमचे भास्वत अग्रवाल। मुकुल रस्तोगी हे IIT अल्युमिनाय आहे, ठीक आहे, आणि भास्वत अग्रवाल यांनी स्वतः मायक्रोसॉफ्ट मध्ये काम केलेलं आहे, ठीक आहे। यांना प्रॉब्लेम जाणवला बाळांनो, ठीक आहे, की जे आत्ताचे इंजिनियर्स आहेत ते इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट मीटअपच नाही करू शकत, ना त्यांना कोडिंग येतं, ना त्यांना प्रोजेक्ट एक्सपिरियन्स असतात, ना त्यांना रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशन वरती एक्सपिरियन्स असतात, त्यांना या गोष्टींचं नॉलेजच नसतं, कारण त्यांना कॉलेजमध्ये याच्यावरती ट्रेनच नाही केलं जात। म्हणून हा त्यांना प्रॉब्लेम दिसला, लूपहोल दिसला, म्हणून त्यांना वाटलं की ह्या गोष्टीवरती काम केलं पाहिजे, तेव्हा त्यांनी पोलराइज निर्माण केलं बाळांनो। पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये फक्त तुम्हाला डिग्री नाही भेटत बाळांनो, पहिल्या दिवसापासून तुम्ही कोडिंग करतात, ठीक आहे। इथं तुम्हाला BTech इन कम्प्युटर सायन्सची डिग्री भेटते विथ स्पेशलायझेशन इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ठीक आहे, इन कोलॅबोरेशन विथ मेधावी स्कूल युनिव्हर्सिटी। इथे बाळांनो पहिल्या दिवसापासून तुम्ही रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट वरती काम करतात, तुम्हाला मेंटरशिप भेटते अशा लोकांकडून ज्यांनी स्वतः खूप स्केलेबल प्रोडक्ट बनवले, ठीक आहे। सगळ्या गोष्टी तुमच्याकडून पहिल्या दिवसापासून केल्या जातात बाळांनो। पहिल्या दिवसापासून तुम्ही मॉडर्न टूल्स वरती काम करायला लागून जातात। ग्रॅज्युएट होऊन फक्त या स्टुडंटला सर्टिफिकेट नाही भेटत बाळांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू, प्रूफ ऑफ वर्क असतं तुमच्याजवळ, ठीक आहे। इंटरनॅशनल इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असतो, जो खूप जास्त महत्वाचा असतो, ठीक आहे। अँड लॉन्च पॅड इनटू गुड टेक अपॉर्च्युनिटीज, ठीक आहे। खूप मोठ्या टेक अपॉर्च्युनिटी मध्ये तुम्हाला खूप इझिली एंट्री भेटते बाळांनो। आता थोडं यांचा रिझल्ट बद्दल बोलूया, ठीक आहे। रिझल्ट मध्ये इंटर्नशिपचा जो पार्ट आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे बाळांनो। 20 स्टुडंटने इंटरनॅशनल इंटर्नशिप क्रॅक केली आहे बाळांनो, आणि त्या 20 मध्ये मी तुम्हाला सांगायला गेलं तर 15 असे विद्यार्थी आहेत जे पहिल्या वर्षामध्ये त्यांनी फर्स्ट इयरचं जे इंजिनिअरिंग इयर असतं ना तुमचं, फर्स्ट इयरलाच त्यांनी इंटरनॅशनल इंटर्नशिप क्रॅक केली फर्स्ट इयर मध्ये। आणि अजून एक गोष्ट सांगू बाळांनो, GSOC माहिती आहे तुम्हाला, गुगल समर ऑफ कोड, त्याच्यामध्ये 11 विद्यार्थी भारतातून पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी सिलेक्ट झालेले आहेत, 9 त्याच्यात फर्स्ट इयरचे आहेत, ते पण म्हणजे GSOC जे IIT आणि NIT क्रॅक करतात ते इथले स्टुडंट क्रॅक करताय बाळांनो, ते पण 200 विद्यार्थी सिलेक्ट होतात पूर्ण भारतातून, त्याच्यातले 11 फक्त पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे आहेत। त्यातला त्या 4 विद्यार्थी यांचे समर ऑफ बिटकॉइन मध्ये पण सिलेक्ट झालेत बाळांनो, आणि 2 विद्यार्थी त्यांचे लिनक्स फाउंडेशनच्या इंटर्नशिप मध्ये पण सिलेक्ट झालेत। आणि सगळ्यात शॉकिंग गोष्ट सांगू बाळांनो, ऍव्हरेज स्टायपेंड कितीच आहे माहिती इथं?
म्हणजे जे विद्यार्थी तिथं शिकताय त्यांचं ऍव्हरेज स्टायपेंड 2 लाखाचं आहे. हायेस्ट स्टायपेंड 6 लाखापर्यंत गेलेलं आहे. 2 लाख ऍव्हरेज स्टायपेंड खूप मोठी गोष्ट आहे बाळांनो. तुम्ही इंजिनिअरिंग करत असणार तेव्हाच तुम्ही 2 लाखाचा ऍव्हरेज स्टायपेंड क्रॅक करून घेणार है ना. तर ही गोष्ट मला खूप इंटरेस्टिंग वाटली. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू बाळांनो, एका विद्यार्थ्याने IITला त्याचं सिलेक्शन झालं होतं, त्याने IIT सोडून पोलराइज मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही समजू शकतात की हे टेक स्कूल किती आता फेमस होत आहे है ना. आणि मी तुम्हाला बोललो ना GSOC बद्दल, 200 विद्यार्थ्यांनी इंटर्नशिपमध्ये सिलेक्ट होतात इंडियामधून. त्याच्यामधले 13 विद्यार्थी तर पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे बाळांनो. ठीक आहे, म्हणजे किती % मार्केट शेअर आहे तुम्हाला समजतं इथून. यांचे ऍव्हरेज स्टायपेंड 2.5 lakhs होतं बाळांनो. ठीक आहे, त्यातला त्यात आता तुम्हाला हे वाटत असेल हे फिशी असेल की सर खोटं बोलताय. यांची लिंक्डइन प्रोफाईल मी नंतर चेक केली. लिंक्डइन प्रोफाईल वरती सगळ्या गोष्टी मेन्शन्ड आहेत बाळांनो. तुम्ही पण बघू शकता. हे सगळं पॉसिबल का झालंय माहितीये बाळांनो. मी थोडं अजून रिसर्च केलं, मला समजलं हे फॉलो करतात SGDL मॉडेल. ठीक आहे, S म्हणजे सीड, G म्हणजे ग्रोथ, D म्हणजे डिस्टरप्ट, L म्हणजे लॉन्च, S म्हणजे सीड बाळांनो, जिथं तुमचे फंडामेंटल्स क्लिअर होतात. ठीक आहे, पायथन वगैरे तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकतात. G म्हणजे काय तुमचं, G म्हणजे ग्रोथ मध्ये तुम्ही काय करतात, DSA वगैरे शिकतात. ठीक आहे, तुमचे फुल प्रोग्रामिंग तुम्ही अल्गोरिदम्स आणि डेटा स्ट्रक्चर शिकतात. ठीक आहे, डिस्टरप्ट म्हणजे तुम्ही पार्टिसिपेट करतात हॅकॅथॉन्स वगैरे मध्ये. लॉन्च म्हणजे तुम्ही चांगले इंटर्नशिप वगैरे तुम्ही क्रॅक करू शकतात. ठीक आहे, GSOC वगैरे सगळे झाले तुमचे. तर ह्या ज्या पॅटर्नला ते फॉलो करतात त्यामुळे हे रिझल्ट प्रोड्यूस झालेत बाळांनो. सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट ना बाळांनो, 5000 तासाची कोडिंग त्यांनी मॅन्डेटरी करून दिलेली आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी 4 वर्षात 5000 तासाची कोडिंग करेल म्हणजे करेल. आणि मी शॉक झालो जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होतो बाळांनो. मी पूर्ण 4 वर्षात 4-5 प्रोग्रामिंग लँग्वेज शिकलो होतो. ठीक आहे, इथं फर्स्ट इयरला 11 प्रोग्रामिंग लँग्वेज शिकवणार आहेत. 11 प्रोग्रामिंग लँग्वेज. खूप मोठी गोष्ट आहे बाळांनो. ही मला खरं शॉकिंग वाटलं आणि मला वाटलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे. आता कोणकोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला इथं दिसत पण असतील. ठीक आहे, आता फर्स्ट इयरला असताना एवढं काही शिकणं तुम्हाला वाटत असेल टफ आहे. नाही, खूप इझियर मेथडने या सगळ्या गोष्टी तुमच्या होऊन जातात बाळांनो. जर शिकवणारं कोणी राहिलं ना, आपोआप मला पण वाटतं फर्स्ट इयरला मला शिकवणारं कोणी 11 प्रोग्रामिंग लँग्वेज शिकवणारं राहिलं असतं मी पण शिकलो असतो. त्यात एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट काय वाटली माहिती बाळांनो, सक्सेस बडी. म्हणजे तुम्हाला एक पर्सनल मेंटर हायर होतो इंटायर 4 इयरच्या ड्युरेशन मध्ये. ठीक आहे, कुठं काही अडचण आली तुम्हाला इमोशनल सपोर्ट, तुम्हाला मोटिवेशनसाठी, तुम्हाला हेल्प करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक मेंटर सुद्धा असाइन होतो ना. पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निंजा मेंटर म्हणतात. ठीक आहे, हे स्वतः मायक्रोसॉफ्ट, गुगल असे जे फास्ट मुव्हिंग स्टार्टअप आहेत त्यांच्यामध्ये काम करणारे इंजिनियर्स असतात ते तुम्हाला मेंटर करतात. त्यातल्या त्यात इथं तुम्हाला फायर साईड चॅट्स बी भेटतात बाळांनो. तिथं तुम्ही टेक लीडरशिप बोलू शकता. ठीक आहे, तुमचे प्रॉब्लेम्स डिस्कस करू शकता, तुमची आयडिया त्यांच्यासमोर पुट करू शकतात. अशा खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी मला दिसल्या बाळांनो इथं. म्हणजे असं झालंय ना, तुम्ही फक्त तिथं टेक्स्टबुक रीड नाही करत आहे बाळांनो. ठीक आहे, टेक्स्च्युअल नॉलेज नाही घेते तुम्ही, अशा व्यक्तींपासून शिकताय जे ऑलरेडी गुगल, मायक्रोसॉफ्ट मध्ये पहिली गोष्ट तर काम करताय. त्यांच्या एक्सपिरियन्सहून तुम्ही शिकताय है ना. म्हणजे तुम्ही इंडस्ट्री रेडी होताय बेसिकली. आता बोलूया कॅम्पस लाईफ बद्दल आणि कल्चर बद्दल. ठीक आहे, कॉलेज सिच्युएटेड आहे बाळांनो बँगलोरमध्ये. ठीक आहे, बँगलोर हे ऑलरेडी स्टार्टअप कॅपिटल कन्सिडर होतं इंडियाचं. ठीक आहे, म्हणून तुम्हाला टेक फेस्टिवल तर तिथं खूपच तुम्हाला भेटतील. आणि अशा ठिकाणी राहतात ना बाळांनो तुम्ही, म्हणजे असं नाही की कॉलेज टू हॉस्टेल अशी लाईफ नाही आहे ना. एक गोष्ट समजा की आजूबाजूला सगळं तुमचं टेक्नॉलॉजी आहे. गुड नेटवर्किंग तुमची होते सगळ्यात महत्वाची. ठीक आहे, गुड आयडियाज तुम्हाला येतात. ठीक आहे, चांगले अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी कलेक्ट होतात. ठीक आहे, टेक लीडरशिप तुमची नेटवर्किंग होते. खूप काही गोष्टी तिथं घडणार आहेत बाळांनो. कोडिंग रूम असतात बाळांनो इथले, ओव्हर द नाईट तुमचे उघडे असतात. ठीक आहे, कधीही तुम्ही जाऊ शकतात, कधीही कोड करू शकतात. त्यात तिथं स्टार्टअप थीम नाईट्स होतात. ठीक आहे, लेट नाईट ब्रेनस्टॉर्मिंग स्प्रिंट होतात. ठीक आहे, त्यातल्या त्यात तुम्हाला इथं टेक जॅम सेशन्स वगैरे पण इथं कंडक्ट केले जातात. रिअल प्रोडक्ट इंटर्नशिप्स वगैरे या गोष्टींसाठी. त्यांच्या सक्सेसच्या मागचं एक कारण आहे बाळांनो, ही खूप फोकस्ड आहेत. 80 ते 150 स्टुडंटचीच एक बॅच असते. ठीक आहे, त्यांना ट्रेन करायचे, त्यांनाच बेस्ट जॉब्स मिळून द्यायचे, तिथूनच त्यांना रिझल्ट प्रोड्यूस करायचे. आणि त्या 150 मध्ये तुम्ही असले पाहिजे बाळांनो, जर तुमची सीईटी क्रॅक नाही झाली तर. म्हणजे ते 150 जे स्टुडंट तुमच्या अवतीभोवती असतात ना बाळांनो, ते खूप फोकस्ड असतात. ठीक आहे, कारण कॉम्पिटिशन 150 मध्येच आहे ना. असं आहे ना की ते 150 असे सिलेक्ट केलेले असतात पोलराइजने जे परफॉर्म करू शकतील. कारण पोलराइजला पण माहिती आहे रिझल्ट प्रोड्यूस करायचे पोलराइजला है ना.
तर सगळ्यात महत्वाची गोष्ट टेक कॉम्बिनेटर. ठीक आहे, पोलराइज मध्ये फक्त याच गोष्टीसाठी पुश नाही केलं जात की फक्त तुम्हाला इंडस्ट्रीसाठी जॉब रेडीसाठी ठेवायचे. ठीक आहे, ते तर करताच असते, पण त्याच्यासोबत तुम्ही जॉब दिले पाहिजे लोकांना यासाठी सुद्धा प्रिपेअर करतात. त्यासाठी त्यांचं टेक कॉम्बिनेटर आहे बाळांनो. ठीक आहे, इन हाऊस तुमचं स्टार्टअप इन्क्युबेटर आहे. टेक कॉम्बिनेटर मध्ये बेसिकली काय होतं, स्टुडंट त्यांचे रिअल वर्ल्ड आयडियाज, रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्स मधून पिच करतात, जेणेकरून त्यांना फंडिंग मिळावी आणि ते मोठे मोठे स्टार्टअप ते क्रिएट करू शकतात. ठीक आहे, यासाठी टेक कॉम्बिनेटर पण यांनी क्रिएट केलंय बाळांनो. आणि स्वतः पोलराइज बाळांनो इथं $10,000 तुम्हाला फंडिंग सुद्धा प्रोव्हाइड करते जर स्टार्टअप आयडिया चांगला राहिला तर. त्याचं एक एक्झाम्पल म्हणजे तुम्ही इथं बघू शकता बाळांनो, फ्री टाइम. ठीक आहे, फ्री टाइम एक स्टार्टअप आहे, फर्स्ट इयर स्टुडंटने बिल्ड केलेलं आहे. आता ते रिअल वर्ल्ड रेव्हेन्यू सुद्धा जनरेट करायला लागलंय स्टार्टअप. ठीक आहे, हे सगळं पॉसिबल का होतं रे बाळांनो, नेटवर्किंग. तुमच्या आजूबाजूला तसे लोक तुम्हाला भेटतात, इन्क्युबेटर सेंटर असतात तुमचे. ठीक आहे, तुम्हाला तशा पद्धतीने डेव्हलप केलं जातं जेणेकरून तुम्ही हे सगळ्या गोष्टी अक्वायर्ड करू शकतात. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो की अप्लाय कसं करायचं. अप्लाय करण्यासाठी सिंपल आहे बाळांनो, फक्त तुम्हाला ना जेई लागते ना सीईटी लागते, काही नाही. तुम्हाला फक्त 12वी मध्ये 60% पाहिजे बस. ठीक आहे, त्यानंतर यांची पॅट नावाची एक्झाम द्यायची, पोलराइज ऍडमिशन टेस्ट. तिथे तुम्हाला 45 मिनिटची टेस्ट आहे फक्त बस. जशी तुम्ही एक्झाम क्वालिफाय झाला लगे तुम्हाला इंटरव्ह्यू साठी पण बोलवलं जातं आणि त्यानंतर तुमचं ऍडमिशन होऊन जातं बाळांनो. पण एक गुड न्यूज सांगू तुम्हाला, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा जेई मध्ये चांगला स्कोर आलेला आहे, ठीक आहे, तर तुम्हाला इथं स्कॉलरशिप सुद्धा भेटेल बाळांनो. ठीक आहे, जेईच्या विद्यार्थ्यांनी चांगला स्कोर केलाय त्यांना स्कॉलरशिप सुद्धा भेटते. फीज वगैरे खूप नॉमिनल बाळांनो. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं, पॅट एक्झामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, आत्ताच ती एक्झाम द्या, कारण पॅट एक्झामने खूप जास्त फरक पडणार आहे बाळांनो. ठीक आहे, तुमची जेई नीट नसेल चांगलं गेलं काही हरकत नाही, आता ही लास्ट अपॉर्च्युनिटी आहे, नक्कीच ग्रॅब करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.